इंशाल्लाह हमारे गांव में सबसे बड़ी जेटी बनने जा रही है। उदय सामंत साहेब आज यहाँ हमारे गांव में आए थे, उनके ही हाथ से यहाँ नारियल फोड़ा गया। आमच्या साखरटे बंदरामध्ये सर्व प्रकारचे मच्छीमार आहेत, मोठे मच्छीमार आहेत, लहान मच्छीमार आहेत, जे पारंपरिक म्हणतात ते आहेत। आणि या बंदराला देखील 153 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। आणि कर्नाटकची लोक साखरी नाट्याला येतील आणि साखरी नाट्याला येऊन सांगतील की मलपीपेक्षा सुंदर बंदर हे आमच्या साखरी नाट्यामध्ये झालं। मला असं वाटतं की इथे बसलेल्या अनेक महिला भगिनींच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले असतील, झालेत की नाही? तर काल ज्यावेळी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला त्यावेळी ज्यांना तुम्ही मतदान केलं होतं ते तुमच्या बाजूने कुठे उभं राहिले? हेलो एंड वेलकम टू माय चैनल। मेरा नाम है साथ और आप देख रहे हैं साथ ब्लॉग्स। सो गाइस, हमारे गांव में आज है हमारे जेटी का भूमि पूजन। इंशाल्लाह हमारे गांव में बनने जा रही है ज़िले की सबसे बड़ी जेटी। आज उस भूमि पूजन के लिए हमारे गांव में आ रहे रत्नागिरी ज़िले के मंत्री उदय सामंत साहेब। आज का ये जो प्रोग्राम होने वाला है भूमि पूजन का, ये आज आपको मैं इस वीडियो में दिखाऊंगा। तो सबसे पहले अगर आप मेरे चैनल पर नए हो तो चैनल को जल्दी से सब्सक्राइब कर दो और वीडियो में एंड तक बने रहो। आज का ये भूमि पूजन का प्रोग्राम पूरा मैं इस वीडियो में दिखाऊंगा। आज उदय सामंत साहेब को मैं इस वीडियो में दिखाऊंगा, तो आप वीडियो में एंड तक बने रहो। चलो बिना देरी करते वीडियो को शुरू और चलते इस प्रोग्राम में शामिल होने। चलो चलते हैं। आज भी मैं काफ़ी लेट हो गया हूँ, उदय सामंत साहेब गांव में आ चुके। सो चलो जल्दी से चलते अभी हम गांव में। आप यहाँ सामने देख रहे हो, सामने देखिए बड़ा सा पोस्टर बैनर लगा हुआ है उदय सामंत साहेब का। देखिए ये देखिए गाँव शिवसेना, और यहाँ देखिए एक बड़ा, तो यहाँ से अभी हम गांव में चलते। यहाँ भी हर तरफ शिवसेना के झंडे लगे हुए। सो मैं अभी आ गया हूँ हमारे गांव के टट्टे पे यानी कब्रस्तान के पास, और अभी मैं यहाँ से चलता हूँ नीचे गांव में। तो यहाँ देखिए अभी यहाँ से हमें चलते उतरना है क्योंकि गाड़ी नीचे नहीं ले जा सकते। और यहाँ देखिए सब कितनी गाड़ी रुकी हुई है। वहाँ देखिए सामने पुलिस वाले भी कितने हैं, सब क्यों बहुत सी गाड़ी रुकी हुई है। देखिए एक स्कॉर्पियो, बहुत सी गाड़ी है। तो चलो जल्दी से हम नीचे उतरते अभी। सो यहाँ आप गाड़ी भी देखोगे तो गाड़ी कितनी लगी हुई है लाइन से, और यहाँ पुलिस वाले भी बहुत है। सो चलो सामने चलते अभी हम। आताच मान्यवर इथे स्थापन झाले, त्यांचं पुष्पवृक्षाने स्वागत झालेलं आहे। या प्रसंगी मान्यवर ज्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे ते आपले लाडके पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरणजी उर्फ भैया शेठ, त्यांचे समवेत जिल्हाध्यक्ष राहुलजी पंडित, साखनाटे सरपंच गुलजार ठाकूर, नाटे सरपंच संदीप बानकर, साखनाटे मच्छीमार सोसायटी शफीभाई वाडकर व मंचकावरील सर्व मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। सामंत साहेब, या बंदराचं महत्त्व असं आहे की साखरटे बंदर हे या जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं बंदर आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे या अगोदर एवढा मोठा मत्स्य व्यवसाय आहे, 720 किलोमीटरचा किनारा आपल्याला लाभलेला आहे। पण तिने बोटींची संख्या जिल्ह्यात वाढली तर त्या ठिकाणी आता बोटील सुद्धा लावायला जागा राहिलेली नाही आणि त्यातून मच्छीमारांचे संघर्ष उद्भवतात। बाजूच्या कर्नाटक राज्यात जो 440 किलोमीटरचा आहे, पण त्या मानाने तिथे बंदराचा विकास खूप चांगला झालेला आहे असं मी म्हणेन। परंतु आता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 2 मोठ्या बंदरा, 2 फिशिंग हार्बर विकसित करण्याचं धोरण केलेलं आहे। त्यामुळे मत्स्य बंदराचा विकास फार दूर नाही। त्यातूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साखरी नाटे बंदर, आणखी हरणे बंदराचा आता या लवकरच शुभारंभ कार्याचा होणार आहे। आमच्या साखरी नाटे बंदरामध्ये सर्व प्रकारचे मच्छीमार आहेत, मोठे मच्छीमार आहेत, लहान मच्छीमार आहेत, जे पारंपरिक म्हणतात ते आहेत, आणि ट्रॉलर्स आहेत। परंतु सर्वजण
एकत्र गुण्यागोविंदाने चांगल्या पद्धतीने कुठलाही संघर्ष न करता या ठिकाणी मच्छीमारी करत असतात, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. जिल्ह्यात जरी इतरत्र कुठेतरी जरी संघर्ष असला तरी साखर नाट्यामध्ये नाही. आणि म्हणूनच मी सर्वांतर्फे आपले आभार यासाठी मानतो की हा जर मच्छीमार बंदराचा विकास झाला तर पर्यायाने या मच्छीमारीचा व्यवसायाचा सुद्धा विकास होईल. त्याचबरोबर मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मच्छीमार बंदराचा विकास होताना सभोवतालचे जोड रस्ते हे सुद्धा चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत, तरच त्या मच्छीमारी बंदराचा विकासाला अर्थ आहे. आणि तसं आम्ही जनसुनावणीच्या वेळेला सूचित केलेलं आहे की ह्याला जो जोड रस्ता मोठा आहे हुना मास्तर बंदर रोड काजी चौक ते अर्बन बँक त्याचा सुद्धा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. या ठिकाणी मी परत उल्लेख करीन की मध्यंतरी भैयाशेठ सामंत यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडून आम्हाला 3 रस्ते मंजूर झालेले आहेत. त्यापैकी नजफनगर जैतापूर फाटा, त्यानंतर सुफिया सोलकर ते तट्टा आणि वरती नवीन मच्छीमार वसाहत या ठिकाणी 3 रस्ते भैयाशेठने आपल्या प्रयत्नांनी आम्हाला दिलेले आहेत. आता मी एक महत्त्वाची गोष्ट असं सांगतो की जर बंदराचा विकास आपण करत असोल तर त्याचबरोबर त्याला पाणी पुरवठा, पाण्याची सुद्धा सोय झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा नियोजन झालं पाहिजे. आपल्या गावाच्या जवळच एक सावरे धरण आहे. त्या सावरे धरणातून जर या ठिकाणी पाणी आणण्यात आपण यशस्वी झालो तर आपल्या सभोवतालच्या या जेटीबरोबरच 10 गावांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न निघेल. माझ्या या भगिनी खास त्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. परवा ज्यावेळेला मी मंडपाचं काम करत होतो तेव्हा ते सांगत होते की ह्या कामामध्ये प्रथम लक्ष द्या, कारण काय ह्या जेटीचे आणि बंदराचं कौतुक हे तुम्हा आम्हाला आहे, पण त्यांना खरं तो विषय पाण्याचा हा त्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आहे. तर त्याबरोबर हे सुद्धा नियोजन होणे आवश्यक आहे. आणि आज मी पुढे बरंच काही या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आहेत जैतापुरात आणि पुढे पालकमंत्र्यांचा तसा शेड्यूल एकदम टाईट आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. आजच्या दिवसाला मी एवढंच सांगू इच्छितो की दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवेसे गाणे, नवीन हेतू नवीन ध्येय, नवी उमेद नवी आशा, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे. धन्यवाद. मी या ठिकाणी इथेच थांबतो आणि विनंती करतो की या पुढील कार्यक्रमासाठी साखरी नाटे जेटीच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शासनाच्या सिंधुरत्न समितीचे सदस्य आदरणीय किरण भैया सामंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित, नियोजन मंडळाचे सदस्य दीपकजी नागले, ज्यांनी आताच प्रास्ताविक केलं ते RDC बँकेचे संचालक मच्छीमार नेते अमजदजी बोरकर, अशफाकजी हाजू, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष सफीभाई वाडकर, सरपंच गुलजार ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित असलेले काबिल सोलकर, निसार अन्सारी, सुजा कोतोडेकर, सल्लाउद्दीन हातोडकर, नदीम तमके, रमेशजी लांजेकर, सरफराज काजी, वजूद बेबजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी, अशफाकजी हाजू, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित साखरे नाटे परिसरातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या जेटीचं आणि विविध सुविधांचं भूमिपूजन आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला करायला मिळतंय, हे माझ्या नशिबातलं एक भाग्य आहे. कारण साखरे नाटे बंदर असेल, मिरकरवाडा बंदर असेल किंवा हर्णे बंदर असेल, ही जिल्ह्यातली जी 3 बंदरं आहेत ही या जिल्ह्याच्या मच्छीमार सगळ्या संघटना ज्या आहेत या संघटनांना ताकद देणारी ही बंदरं आहेत, मच्छीमारांना ताकद देणारी ही बंदरं आहेत. आणि या 3ही बंदराचं जर आपण गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन केलं तर या 3 बंदरातनं जवळजवळ 2,500 कोटी रुपयाचा महसूल आपण महाराष्ट्र शासनाला देतो. अनेक वर्ष या 3ही बंदरांचा विकास प्रलंबित होता. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, अजितदादांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि सुरुवातीला हर्णे बंदराला 200 कोटी रुपये मंजूर झाले. त्याच्यानंतर सर्व शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला, भैयांनी पुढाकार घेतला आणि या बंदराला देखील 153 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो.
तर आपल्या जिल्ह्यातलं जे तिसरं बंदर आहे मिरकरवाडा बंदर, ज्याच्यामध्ये बोटिंगची संख्या आता फार वाढलेली आहे, त्या बंदराला देखील दुसऱ्या टप्प्यातनं 100 कोटी रुपये द्यायचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. आणि अमजदभाई, तुम्ही कर्नाटकचा उल्लेख केलात. कर्नाटक राज्यामध्ये मल्पी नावाचं एक बंदर आहे. मी आपल्याला शब्द देतो की मल्पीपेक्षा चांगली बंदरं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 झालेली आपल्याला दिसतील. आणि कर्नाटकची लोक साखरी नाट्याला येतील आणि साखरी नाट्याला येऊन सांगतील की मल्पीपेक्षा सुंदर बंदर हे आमच्या साखरी नाट्यामध्ये झालं. आपण सगळी मंडळी हुशार आहात. जिल्ह्याचा पालकमंत्री आलाय म्हटल्यानंतर तुम्ही मला चालत इथं आणलं आणि चालत आणताना अजून काय काय पाहिजे ते देखील सांगितलं. पण मी देखील तेवढाच जिद्दी आहे. तुम्ही मागितलेले 2 ओटे आजच मंजूर झाले इथं जाहीर करतो. आपण फक्त साखरी नाट्याच्या विकासापुरतं केलं नाही, तर या राजापूर तालुक्यातली जी धरणं आहेत त्याच्यामधनं पाणी पुरवठा होतो, सिंचनाचे प्रश्न सुटतात. अशा धरणांना देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पैसे देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि काल संध्याकाळी मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोन होता की जे किरणबाई यांनी जामदा खोऱ्यावर जे धरण आहे त्याच्या डागडुजीसाठी जे पैसे मागितलेले आहेत ते देखील मंजूर करण्याचा निर्णय काल एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीचं सरकार म्हणून घेतलाय. त्याच्यामुळे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे प्रामाणिकपणानं विकास काम करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि हे प्रयत्न केल्यामुळंच आज या साखरी नाट्याचा विकास होऊ शकतो, याची देखील कल्पना आपल्या सगळ्या मंडळींना असली पाहिजे. आज इथे आल्यानंतर या जेटीचं भूमिपूजन करत असताना तुमच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघितला आणि मला असं वाटलं की हा आनंद 10 वर्षापूर्वी का आला नाही, 5 वर्षापूर्वी का आला नाही, 2 वर्षापूर्वी का आला नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्यांनीच, भैयानी असेल, अन्य सगळ्या पदाधिकाऱ्यांनी असेल, पाठपुरावा केला आणि एका गावासाठी 153 कोटी रुपये मंजूर केले. याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर होता आणि म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आज मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आम्ही नियोजन केलं. मला असं वाटतं की इथे बसलेल्या अनेक महिला भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेले असतील. झालेत की नाही? आपण सगळे जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं नांदतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो. मग छोटा मच्छीमार असेल, रापणकार असेल, ट्रॉलरवाला असेल, गिलनेटवाला असेल, बलाववाला असेल, ही सगळी लोक आपण एकत्र येऊन काम करतो. आपल्यामध्ये कुठेही वाद नाही. परंतु आपल्यामध्ये काही लोक वाद लावण्याचा प्रयत्न करतात. अमजदभाई, माझ्या मनामध्ये जी एक शंका येते त्या शंकेचं उत्तर मला या 6 महिन्यात सापडूच शकलं नाही. काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांची एक मागणी होती जी 6 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी पूर्ण केली. ती मागणी काय होती की छत्रपती संभाजीनगरला वक्फ बोर्डचं जे ऑफिस होतं, आपल्याला वक्फ बोर्डचे काही जर प्रश्न असतील तर छत्रपती संभाजीनगरला जावं लागायचं. पण जिल्ह्यातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आम्हाला न्याय देण्यासाठी या कार्यालयाची ब्रांच जर रत्नागिरीमध्ये सुरू करता आली तर अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट होईल. ती आपण 6 महिन्यापूर्वी सुरू केली. त्याचं इंटेरियर केलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि त्याला काही लोकांनी, मोजक्या लोकांनी विरोध केला. आता मोजक्या लोकांनी विरोध केल्यानंतर माझ्या मनामध्ये एक जी शंका आली ती आज या व्यासपीठावरनं सांगितली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रश्न तुमचे सुटणार आहेत, परंतु 2-3 महिन्यापूर्वी लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे खोटं नाटं सांगितलं गेलं, त्या खोटं नाटं सांगितल्यामुळं काही मंडळी, काही लोक यांनी मतदान उबाठाच्या बाजूने केलं. पण काल ज्यावेळी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला त्यावेळी ज्यांना तुम्ही मतदान केलं होतं ते तुमच्या बाजूनं कुठं उभं राहिले? तुमच्या बाजूनं उभं राहणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतलेच पदाधिकारी होते. काल आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणाने मी हे पण सांगितलं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना हा देश सोडावा लागेल अशा पद्धतीचं खोटं नाटक विष तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये भरवण्यात आलेलं होतं. परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर संविधान पुन्हा एकदा अबाधित राहील ही भूमिका माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली. परंतु आमचे विरोधक ज्यावेळी अमेरिकेला गेले त्यावेळी अमेरिकेला त्यांनी जाऊन सांगितलं की तुमचं सगळ्यांचं आरक्षण आमचं सरकार आलं तर आम्ही काढून घेणार आहोत. तुम्हाला देखील आरक्षण आहे, आपल्या कोकणी मुस्लिम बांधवांना देखील ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेऊ असं सांगणारे कोण आहेत तर ते काँग्रेसचे नेते आहेत. आता तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जे तुमचं जेटीचं काम करतायत, जे तुमच्या सुखदुःखामध्ये
कायमस्वरूपी येत आहेत, जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून पैसे वर्ग करतायत, अशा लोकांचं समर्थन भविष्यामध्ये करावं एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. आज एवढी सगळी गर्दी बघितल्यानंतर अमजद भाई काही लोकांच्या पायाखालची वाळू देखील सरकणार आहे. पण त्याच्यामध्ये तर आमचा दोष काय, भयांचा दोष काय? तुम्ही न केलेली कामं आम्ही 10 वर्षामध्ये करतोय. तुमच्या सगळ्या समाजांना, जातींना, धर्माला आम्ही न्याय मिळवून देतोय. तर अशी गर्दी ही आता आणि अशीच गर्दी ही कायमस्वरूपी आता राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील निर्णय घेतला पाहिजे की जे विकासाची कामं फार चांगल्या पद्धतीने या राजापूर तालुक्यामध्ये होत आहेत ती कोणाच्या माध्यमातून होत आहेत याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्री नारायण राणे साहेब या सर्वांचेच मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व ग्रामस्थांसाठी या ठिकाणी मैं आया हूँ अभी उस जेटी के पास जिस जेटी का आज भूमि पूजन है. ये हमारे गांव की जेटी जिसे डुंगरी भी कहा जाता है. आज इसी जेटी का भूमि पूजन था जिसके लिए रत्नागिरी ज़िले के मंत्री उदय सामंत साहब आज यहाँ आए थे भूमि पूजन के लिए. मैं आपको दिखाता हूँ. देखिए सबसे पहले यहाँ आए, यहाँ उन्होंने नारियल फोड़ा और यहाँ जो भी लिखा हुआ है आप इसे पढ़ सकते हो. मैं आपको दिखाता हूँ. उदय सामंत साहब सबसे पहले यहाँ आए, यहाँ उन्होंने नारियल फोड़ा. मैं आज काफ़ी लेट हो गया क्योंकि जहाँ जो जेटी के पास का कार्यक्रम था, जो नारियल फोड़ने का था, जहाँ जब उदय सामंत साहब यहाँ नारियल फोड़े वो मुझे लेने नहीं मिला क्योंकि मैं कुछ काम से राजापुर गया था और मुझे लगा था वो सबसे पहले गांव में जाएंगे, गांव से जेटी पे आएंगे. लेकिन वो सामंत साहब, उदय सामंत साहब सबसे पहले यहाँ जेटी पे आए, उसके बाद गाँव में गए. अभी हमारे गाँव में बनेंगी सबसे बड़ी जेटी. जी हाँ, ज़िले की सबसे बड़ी जेटी अभी हमारे गांव में बनेंगी क्योंकि हमारे गांव में ना देखो ये जेटी बहुत छोटी है और आप जैसे कि बोट देख सकते हो हमारे गांव में फिशिंग बोट कितने हैं, उस हिसाब से जेटी बहुत छोटी पड़ती है. बोट यहाँ रुक नहीं पाते. कुछ बोट देखिए यहाँ रुकते, कुछ बाहर साइड रुकते, कुछ वहाँ घेरे में रुकते, कुछ वहाँ पारा के साइड रुकते बोट, क्योंकि जेटी बहुत छोटी पड़ती है. इसीलिए अभी हमारे गाँव में ज़िले की सबसे बड़ी जेटी बनने जा रही है जिसका आज भूमि पूजन हुआ है. जिससे आप सोच सकते हो हमारे गांव में इतनी छोटी जेटी पे गांव वालों ने कितने साल निकाले. बाप रे, इसी छोटी जेटी पे अब इंशाल्लाह हमारे गांव में सबसे बड़ी जेटी बनने जा रही है जिसका काम इंशाल्लाह बहुत जल्द शुरू होगा. आज उसी का भूमि पूजन हुआ है यहाँ, जिसके लिए आपको एक बार फिर से बोलूँ, रत्नागिरी ज़िले के मंत्री उदय सामंत साहब आज यहाँ हमारे गाँव में आए थे. उनके ही हाथ से यहाँ नारियल फोड़ा गया. सो देख लिया आपने हमारे नाटे जेटी का भूमि पूजन. सो कैसा लगा आपको ये वीडियो? आई होप आपको ये वीडियो अच्छा लगा हो. अगर अच्छा लगा है तो मेरे वीडियो को लाइक करो, शेयर करो और मेरे चैनल को सब्सक्राइब ज़रूर करो. मिलेंगे आपसे बहुत जल्द एक और अच्छे ब्लॉग के साथ. जब तक के लिए बाय.